रेल्वेचा एसी कोच हा हनीमूनसाठी सजवल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। या प्रकरणी ऑन ड्युटी मुख्य तिकीट निरीक्षकाला निलंबित करण्यात आलेला आहे। नंदीग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी कूपमध्ये एका नवविवाहित जोडप्यासाठी फुलांनी सजावट करणं खासगी डेकोरेटरला चांगलंच भोवलंय। तर रेल्वेच्या डब्यात खासगी डेकोरेटरला प्रवेश देऊन अनधिकृत सजावट करू दिल्याप्रकरणी आता दक्षिण मध्य रेल्वेनं ऑन ड्युटी मुख्य तिकीट निरीक्षकाला तातडीनं निलंबित केलंय। नांदेडवरून मुंबईकडे येणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यात एका दाम्पत्यानं खासगी डेकोरेटरकडून सजावट करण्याचा निर्णय घेतला। गाडी जालना रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सजावट करणाऱ्या अझहर शेख वाहेद यानं प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यात प्रवेश केला। आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। नाशिकच्या निफाडमधील चांदोरीमध्ये गोदावरी नदीनं पात्र सोडलं। हेमाडपंथीय मंदिर पाण्याखाली गेलंय। खंडेराव महाराज मंदिरातही पुराचं पाणी शिरलं आहे। पुरासोबत आलेले मासे पकडण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली, तर मासेमारी करताना पोलिसांच्या सूचनेकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर पोहोचली। गेल्या 24 तासांमध्ये 4 फुटांनी वाढ झाली आहे। नदीकाठची मंदिरं आणि अनेक बांधारे पाण्याखाली गेले। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला। मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपामध्ये गाळ साचलाय। केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा 48 तासांपासून ठप्प आहे। जळगाव जामोद तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। मानेगावमध्ये नाल्या नसल्यामुळे पावसाचं पाणी घरामध्ये शिरलं। अनेक घरांचं नुकसान झाल्यामुळे तातडीनं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी।